लालबागच्या राजाचं विसर्जन रखडलेलं आहे। नवीन तराफ्यामुळे राजाच्या विसर्जनात विघ्न आलेले आहे। समुद्रातील भरतीमुळे सुद्धा विसर्जनाला उशीर झालेला आहे। ही भरती आता जेव्हा ओसरेल तेव्हाच हे विसर्जन केलं जाणार आहे। जुन्या तराफ्यावरूनच सध्या मूर्तीचं विसर्जन केलं जाणार आहे अशी माहिती आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे। तर गेल्या 4 तासांपासून हे विसर्जन रखडलेलं आहे। सकाळी 8 वाजता गिरगाव चौपाटीवर लालबागचा राजा दाखल झालेला आहे, मात्र अद्यापही विसर्जन पार पडलेलं नाहीये। हे विसर्जन लांबलेलं आहे। नवीन तराफा यासाठी आणण्यात आलेला होता, मात्र त्यामध्ये अडचणी आल्या। मूर्ती चढवायला अडचणी येत असल्यामुळे या विसर्जनाला उशीर झालेला आहे। तसंच समुद्राला उधाण आलेलं आहे आणि हे उधाण जोपर्यंत कमी होत नाही, भरती ओसरत नाही, तोपर्यंत विसर्जन केलं जाणार नाही अशी माहिती मिळते। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख। ओम, सध्या काय माहिती मिळते, कधीपर्यंत बाप्पाचं विसर्जन पार पडणार आहे? श्वेता, खरं तर 8 वाजता सकाळी लालबागच्या राजाचं आणि इतरही काही गणपती मंडळांचं या ठिकाणी आगमन झालं, परंतु 10 वाजेपर्यंत हे विसर्जन खरं तर अपेक्षित होतं। मात्र सुरुवातीच्या काही तासांमध्ये जो अत्याधुनिक तराफा आणण्यात आला होता त्याची कुठेतरी अलाइनमेंट जी आहे ती खराब झाल्यामुळे हे जे विसर्जन होतं ते रखडलं होतं। परंतु त्यानंतर जर आपण पाहिलं तर हायटाईड म्हणजे समुद्रातल्या ज्या लाटा होत्या त्यांचा वेग वाढला आणि कालांतरानं थोडासा पाऊस देखील आला। या नैसर्गिक गोष्टींमुळे हे जे विसर्जन आहे ते आता रखडलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। साधारणपणे दुपारपर्यंत हे जे काही लाटांचं आणि हायटाईडचं स्वरूप आहे ते कमी होईल आणि त्यानंतरच या संदर्भात विसर्जनाची जी काही उर्वरित प्रक्रिया आहे ती राबवली जाईल। आपण ज्या पद्धतीने आता दृश्यांमध्ये सुद्धा पाहू शकतोय की लालबागच्या राजाची जी मूर्ती आहे ती अद्यापही पाण्यामध्ये आहे। ज्या ठिकाणी सकाळी ही मूर्ती होती त्याच अवस्थेमध्ये त्याच ठिकाणी ही मूर्ती आतापर्यंत आहे। आणि लाटांचा जर आपण विचार केला तर हायटाईडमुळे निश्चितच विसर्जन मिरवणुकीमध्ये आणि विसर्जनाच्या प्रक्रियेमध्ये मोठा अडथळा या ठिकाणी निर्माण होतो। पोलीस असतील, प्रशासन असेल, लालबागचा राजा गणपती मंडळाचे पदाधिकारी असतील, या सगळ्याच्या माध्यमातून आणि विशेष म्हणजे कफ परेडमधील कोळी समाजाचे काही मच्छीमार आहेत, बांधव आहेत, त्यांच्याकडनं सुद्धा आता तराफातल्या बिघाडानंतर या ठिकाणी मदतकार्य आणि एकंदर मूर्तीचं विसर्जन करण्यासाठी जी काही पुढची प्रक्रिया आहे ती राबवण्यासाठी मदत केली जाते। त्यामुळे आता दुपारपर्यंत जोपर्यंत ही हायटाईडची जी कंडिशन आहे ती जोपर्यंत थांबत नाही आणि समुद्रातील लाटांचा वेग पूर्ववत होत नाही तोपर्यंत या विसर्जनाबाबत अनिश्चितता कायम आहे। दुपारपर्यंत या लाटा आणि हायटाईड पूर्ववत होईल, समुद्रातील लाटांचा वेग मंदावेल आणि त्यानंतरच खऱ्या अर्थानं ही जे काही विसर्जनाची उर्वरित प्रक्रिया आहे ती पार पडली जाईल असं कळतंय। खरं तर अद्ययावत जो तराफा आनंद अंबानी यांच्या माध्यमातून आणण्यात आला होता त्यामध्ये अडचण आल्यानंतर जो परंपरागत म्हणजे जो पूर्वापार तराफा वापरला जातो तो या ठिकाणी आणण्यात आला होता आणि त्या माध्यमातून हे विसर्जन करण्यात येणार होतं। मात्र एकंदर इथली जी समुद्रातली परिस्थिती आहे त्यामुळे हे विसर्जन आता काही तासांसाठी का होईना पण लांबणीवर पडल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे दुपारपर्यंत एक अपेक्षा आहे की 3 ते 4 वाजेपर्यंत हे विसर्जन पूर्ववत होईल आणि जे गणरायाचं विसर्जन थांबलेलं आहे ती सगळी प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण होईल। श्वेता, अगदी त्यामुळे आता जोपर्यंत भरती ओसरणार नाही तोपर्यंत बाप्पाचं विसर्जन होणार नाही। पण या संदर्भात आणखीन काय वेगळी उपाययोजना करण्यात आलेली आहे जर भरती ओसरली नाही? कारण आज चंद्रग्रहण सुद्धा आहे। काही वेळेला असे नियम घातलेले असतात आपल्या भारतीय परंपरेनुसार की बाप्पाचं विसर्जन या अमक्या वेळेमध्ये व्हायला पाहिजे, तर त्या संदर्भात काही एकंदर आपल्याकडे माहिती आहे का? निश्चितच श्वेता, खरं तर ग्रहणाचा जो तू मुद्दा उपस्थित केलास ना ते ग्रहण साधारणपणे जी माहिती प्राथमिक स्वरूपात मिळाली त्यानुसार ते ग्रहण रात्री 8:30 नंतर आहे। त्यामुळे तोपर्यंत हे विसर्जन लांबेल का याबद्दल कुठलीही अद्याप तरी तशी ठोस माहिती देण्यात आलेली नाहीये, परंतु संध्याकाळी 4 पर्यंत सगळी स्थिती पूर्ववत होईल असं एकंदर प्रशासनाकडनं सांगण्यात आलंय। त्यामुळे खरंच 4 वाजेपर्यंत हे सगळं पूर्ववत होतंय का आणि लालबागच्या राजाचं जे मोस्ट अवेटेड विसर्जन आहे ज्याची खरं तर हजारो नव्हे तर लाखो गणेश भक्तांकडनं सातत्यानं प्रतीक्षा केली जाते, हे विसर्जन संध्याकाळी 4 पर्यंत होतंय का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र सध्याच्या परिस्थितीमध्ये लालबागची राजाची मूर्ती
पाण्यात आहे, अद्याप त्याचं विसर्जन झालेलं नाहीये. प्रशासन या दृष्टीनं प्रयत्न करत आहे आणि लालबागच्या राजा गणेश मंडळाकडनं सुद्धा या दृष्टिकोनातून अनेक प्रकारचे प्रयत्न केले जात आहेत. खरं तर मच्छीमारांना सुद्धा बोलवण्यात आले, जे जलतरणपटू आहेत त्यांना त्यांची सुद्धा मदत घेतली जाते. कुणीही यामध्ये कुठलीही दुर्घटना होणे यासाठी सुद्धा प्रयत्न केले जातात. त्यामुळे संध्याकाळपर्यंत खरं तर 4 पर्यंत हे सगळं पूर्ण होईल आणि विसर्जन प्रक्रिया पूर्ण पडेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. अगदी धन्यवाद ओम दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.